चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। काय सांगणार आहात आज तुमचे कार्यक्रम तुम्ही सुरू केलेले आहे, काय माहिती? रामकृष्ण हरी तमाम महाराष्ट्रातील या ज्ञानोबा तुकोबांचे पायी जे आहेत, विठोबाचे भक्त जे आहेत, ते सर्व 400 ठिकाणून इथे 800 लोक, 400 पुरुष आणि 400 महिला प्रमुख आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातल्या गाव तिथे आणि वार्ड तिथे संत मुक्ताई जनाई बहिणाई महिला हरिपाठ मंडळाच्या माध्यमातून समाज मन दुरुस्त करणे, व्यसनमुक्तीपासून दूर, अंधश्रद्धा जादूटोणापासून सावध करणे आणि संतांच्या विचारातून एक चांगला सुसंस्कृत सुशिक्षित महाराज निर्माण करणे ही भूमिका वारकरी संप्रदायाच्या वारकरी साहित्य परिषदेची आहे। आणि त्या माध्यमातून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये नागपूर या उपराजधानीत आम्ही हा उपक्रम घेत आहोत। यापूर्वी संभाजीनगर आणि त्या अगोदर मुंबईला हा उपक्रम घेतलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या महिला हरिपाठ मंडळ त्यांची गावोगावी दिंडी काढणे ही आणि वार्डात काढणे ही भूमिका एका एकादशीला दर महिन्याला राहील आणि दर महिन्याच्या एका एकादशीला 400 ठिकाणी 2,500-3,000 महिलांची हरिपाठ दिंडी काढून समाजाला सामाजिक भान निर्माण करून एका सहाय्य करू अवघे बरे सुपंत या भूमिकेतून जगण्याची दिशा देण्याचं हे काम वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्रात करते। आता मुंबईहून संभाजीनगरहून आता इथे चाललो, यानंतर आमचे प्रत्येक जिल्ह्याला होईल आणि त्याच्यानंतर प्रत्येक गाव आणि वार्डामध्ये होईल। विदर्भातल्या 11 जिल्ह्यामध्ये आमच्या सर्व तालुक्याला आणि नगरपालिका क्षेत्राला आमचे पुरुष प्रमुख महिला प्रमुख आहेत आणि गावोगावी इथेही विदर्भात संत मुक्ताई जनाई बहिणाई महिला हरिपाठ मंडळ आम्ही काढत आहोत आणि 27 नोव्हेंबरला या 11 जिल्ह्यामध्ये महिला हरिपाठ मंडळाच्या दिंड्यांच्या स्पर्धा होणार आहेत। ऍक्च्युली 36 जिल्ह्यामध्ये होणार आहेत, पण विदर्भाच्या 11 जिल्ह्यामध्ये होणार आहेत। पहिल्या हरिपाठाची जी नंबराची दिंडी आली तिला जम्मू काश्मीर, दुसऱ्याला कन्याकुमारी, तिसऱ्याला जगन्नाथपुरी, चौथ्याला तिरुपती बालाजी, 5व्याला कन्याकुमारी, 6व्याला जयपूर असं आम्ही 36 जिल्ह्यातल्या या 6 दिंड्यांना प्रमुख आलेल्या अशा पद्धतीनं सुविधा देणार आहोत की त्या जाऊन फिरून या आणि तिकडेही जाऊन दिंड्या काढा आणि ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराचा प्रचार प्रसार करून या अशी भूमिका आहे। नवयुगासाठी एकच भूमिका राहील आणि भूमिका राहील की सामाजिक भान ठेवा आणि जवानीच्या जोश बरोबर मानवतेचे होश ठेवा आणि सुशिक्षित आणि सुसंस्कृत व्हा आणि हे करण्यासाठीच महिलांना आम्ही आव्हान करून त्यांना प्रार्थना करतो की आपण आपल्या कुटुंबातील मुलांना सामाजिक भान ठेवा। रामकृष्ण।